सर बोला सर. आज खरं म्हणजे देशापुढला सगळ्यात गंभीर प्रश्न कोणता असेल तर तो नीट परीक्षेच्या पेपर फुटीविरुद्ध 17व्या दिवशी सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा. जंतर मंतरला 17वा दिवस आहे. सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची प्रकृती कमालीची ढासळलेली आहे. हा आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत चिंतेचा विषय असायला पाहिजे. आणि आपण मला असं जे सांगताय की आम्ही त्या डिलिमिटेशन आणि या बिलाला पाठिंबा देणार आहोत. माननीय शरद पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. सुप्रिया सुळेनं ही माहिती दिलेली आहे. तुमचं काही बोलणं झालं होतं का महाविकास आघाडीतल्या या दोन? बघा, आज 12 वाजता सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेणार आहे. मी आत्ताच त्यांच्याशी बोलत होतो. आज 12 वाजता त्या पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात सविस्तर चर्चा करते. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस या बिलासंदर्भात, हे तुम्ही त्यांना जर विचारलेत आज तर ते योग्य ठरेल आणि त्या पूर्ण तयारीनिशी आज आहे. कारण गेले काही दिवस मी त्या विषयावर काही वाचतोय आणि ऐकतोय की त्यांचे आमदार चालले, त्यांचे खासदार चाललेत, काल रात्री जयंतराव पाटील भेटले वगैरे वगैरे वगैरे. बघा, या सगळ्या अफवा आहेत. खोटं आहे असं म्हणणं आहे का तुमचं? जयंत पाटील मुख्यमंत्र्यांची भेट झाली काल. त्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते जवळपास 1 तास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत होते. याचा अर्थ काय काढायचा नेमका? ही अर्धवट माहिती आहे. माझ्या माहितीनुसार ते काय वर्ल्ड कप चालू आहे फुटबॉलचा, तिथे प्रफुल्ल पटेल आहेत. ते कालच्या बैठकीला होते की नाही याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. प्रफुल्ल पटेल नेहमी वर्ल्ड कप फुटबॉलसाठी परदेशात जातात, ते नसावेत. जयंतराव पाटील भेटण्यामागचं कारण जे आहे हे त्यांच्या मतदारसंघातला एका नगराध्यक्षाला अत्यंत बेकायदेशीरपणे डिस्क्वालिफाय करण्यात आलं. लोकातून निवडून आलेला नगराध्यक्ष आहे त्यांच्या इस्लामपूर भागातला, आणि कलेक्टरने तिकडल्या अत्यंत बेकायदेशीर नियमबाह्य पद्धतीनं त्याला बरखास्त केलं. आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे लोकशाहीसाठी. माझ्या माहितीप्रमाणे ते त्या विषयावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्या विषयावर त्यांनी तक्रार केलेली आहे, चर्चा केलेली आहे. जयंतराव हे शरद पवार पक्षांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वाचे नेते आहेत आणि महाविकास आघाडीतले एक महत्त्वाचे नेते आहेत. तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये मला अजिबात तथ्य वाटत नाही. फोनवर काय बोलणं झालं? आज फोनवर तुमचं फोनवर बोलणं काय झालं सुप्रिया सुळे यांच्यासोबत? हे जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे. या सगळ्या बातम्या मग शिवसेनेविषयी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी असतील, मग काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांविषयी असतील, भारतीय जनता पक्षाला आणि खास करून शिंदे गटाला दुसरं काय काम राहिलेलं नाही. आणि मग अशा प्रकारच्या अफवा पसरवून मूळ प्रश्नावरचं, विषयावरचं लक्ष लोकांचं विचलित करायचं, ही अशा प्रकारची भूमिका आहे. माझा आत्ता सुप्रियाताई सुळे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. आत्ता इथे येतानाच मी बोलत होतो आणि त्यांनाही आश्चर्य वाटतं आहे आणि त्या आत्ता 12 वाजता या सगळ्या विषयावर बरीचशी बोलतील. साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात.